एक वेळ कुत्र्याची वाकडी शेपूट सरळ होईल, पण संकट काळातही उद्धव ठाकरे हा व्यक्ती कुचकट बोलणं आणि टोमणेबाजी सोडणार नाही. तसंही उद्धव ठाकरे हे याच कारणासाठी प्रसिद्ध आहेत म्हणा. तर मराठवाड्याच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आलेल्या उद्धवरावांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, त्यांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. चला, उद्धव ठाकरे माणसात आले हे पाहून आम्हालाही जरा बरं वाटलं. पण ऐकतील ते उद्धव ठाकरे कसले? दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाळणार. बाप रे, आज उद्धव ठाकरेंना पंचांग वगैरे आठवलं? कमालच झाली म्हणायची. नाही, मुख्यमंत्री असताना सेक्युलर झालेल्या उद्धवजीरावांनी आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही असं म्हटलं होतं. तर उद्धवराव, तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो, इथल्या सरकारने पंचांग न पाहता शेतकऱ्यांसाठी पहिली मदत जाहीरही करून टाकली. शेतकऱ्यांना मदत ही पंचांग पाहून नाही तर पंचनामे करून द्यायची असते. पण त्यांच्यावर कोसळलेलं अस्मानी संकट पाहून देवेंद्रजींनी हे नियमही शिथिल करत शेतकऱ्यांना मदत जाहीरही करून टाकली. इतकंच नाही, तुमच्या आधी देवेंद्रजी शेतकऱ्यांना भेटून त्यांना आधार देऊन मदतीचं आश्वासन देऊन गेले. इथल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं काम हे देवेंद्रजी करतीलच. पण राज्य संकटात असतानाही तुमच्यातला कुचकेपणा काही संपत नाही हे पाहिल्यावर आम्हाला आता खात्रीच पडली आहे, तुम्ही काही सुधारणार नाही.